नमस्कार. आज आपण एक वेगळी चर्चा करायला इथे आलेलो आहोत. खरं तर नेहमीच आपण राजकीय, सामाजिक किंवा वेगवेगळ्या घडामोडीवर चर्चा करत असतो, पण आज आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या आवडत्या विषयावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राचा आवडता विषय राजकारण असं आपल्याला वाटेल, पण तो नाही आहे. महाराष्ट्राचा आवडता विषय महाराष्ट्राचा लाडका विठ्ठल आहे. एकदा देव, दानव आणि मानव सगळे मिळून ब्रह्मदेवाकडे गेली आणि त्यांनी विचारलं की देवा, आम्हाला आमच्या आयुष्यात सुखाचा मंत्र कोणता ते सांग. ब्रह्मदेवाने सांगितलं, आषाढामध्ये मेघगर्जना तुम्हाला सुखाचा मंत्र देऊन जातील. आषाढातल्या मेघगर्जनांचा आवाज ऐकेपर्यंत तिघही शांत राहिले आणि त्या आवाजाचा अर्थ न कळता ते परत ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, देवा, हा सुखाचा मंत्र कुठे आहे? तेव्हा ब्रह्मदेवाने विचारलं की तुम्ही आषाढातल्या मेघांचा आवाज कसा ऐकला? ते म्हणाले, रे काळे कभिन्न मेघ द द द द द द द असा आवाज करत जात होते. ते म्हणाले, हो, द द द हाच तुमच्या सुखाचा मंत्र आहे. ते म्हणाले, द द हा सुखाचा मंत्र कसा असू शकतो? मग पहिल्यांदा देवाने विचार करायला सुरुवात केली. ते म्हणाले, आपल्याकडे सगळी सुख आहेत, सगळा ऐशो आराम आहे. या सुखांचं दमन करणे हा आपल्यासाठी सुखाचा मंत्र आहे. मग दानवांच्याकडे गेले. दानवांनी विचार केला, आपल्याकडे पाशवी शक्ती आहे, लोक आपल्याला घाबरतात. मग आपल्यासाठी दचा अर्थ दया असा होतो. आपण दया दाखवली की आपल्याला सुख मिळेल. मानवानं विचार केला, आपल्याकडं ना सुख आहेत ना शक्ती आहे, मग दचा आपला अर्थ काय? एकाला दमन सापडलं आहे, एकाला दया सापडली आहे. मग माणसांनी विचार करायला सुरुवात केली की अरे, ज्या ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत त्या इतर कोणाकडे नाही आहेत आणि इतर कोणाकडे असलेल्या गोष्टी माझ्याकडे नाहीत अशी स्थिती आहे. मग त्या वस्तू एकमेकाला दिल्या तर आपण सुखी होऊ शकू. आणि मानवाला सुखाचा मंत्र सापडला, दान. हाच दान सुखाचा मंत्र घेऊन माणूस वावरू लागला आणि तो सुखी होऊ लागला. प्रत्येक ठिकाणी हे देण्याची वृत्ती माणसांच्या अंगी असेल तर माणूस सुखी होत असतो. म्हणूनच आपल्याकडं या सगळ्या दानाच्या परंपरा आल्या. हे माझं नाही, हे सगळ्या जगाचं आहे. ही भावनाच मुळात सुखावणारी असते. आणि ही भावना आता कोणत्या भक्ती संप्रदायात जास्त मिळत असेल तर ती आपल्या भागवत संप्रदायात, कारण सगळ्यांना सुखी करणारा हा संप्रदाय आहे. आणि म्हणूनच वारी या सगळ्या संतांचा मेळा ठरते. कोरोनाच्या संकटात या वारीचंच दान करावं लागेल असं कुणाला वाटलं नव्हतं. ही वारी सोडून द्यावी लागली. या सगळ्या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी जयंतजी आहेत, जे स्वतः एक वारकरी आहेत. त्यांचा अध्यात्मावरचा अभ्यास देखील दांडगा आहे. जयंतजी, काय सांगाल? कोरोनामुळं वारीचंच दान करावं लागलं आहे. काय वाटतं एक वारकरी म्हणून, या भागवत संप्रदायातला एक व्यक्ती म्हणून, हे कोरोनामुळं वारीचं दान करावं लागल्यावरची स्थिती काय आहे? सुखी आहात की दुखावलंय म्हण? कारण दान तर हा सुखाचा मंत्र आहे. नक्कीच. जेव्हापासून वारीची चर्चा सुरू झाली आणि मग वारी होणार की नाही अशा प्रकारचा एक संभ्रम सगळ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये होता, त्या संभ्रमाच्या काळामध्ये वारकरी म्हणून निश्चितच मनापासून दुःख झालं की यावर्षी आता पंढरपूरला आपल्याला जाता येणार नाही. तो जो भक्तिसुखाचा सोहळा आहे, आळंदीपासून सुरू होणारा, मुक्ताईनगरपासून सुरू होणारा, नाथांच्या पैठणपासून सुरू होणारा, हे भक्ती सोहळे एका अर्थाने खंडित पडणार अशा प्रकारची भावना झाली. आणि मनातनं अतीव दुःख झालं की त्या काळ्या सावळ्या पांडुरंगाला आता यावर्षी त्या पद्धतीने आषाढीच्या दिवशी आपल्याला मिठी मारता येणार नाही. अर्थात ती अत्यंत तात्कालिक अशा प्रकारची प्रतिक्रिया होती. काही दिवस गेले त्या दुःखामध्ये निश्चित प्रमाणामध्ये. पण मग जसजसं जो विवेक जो आम्हाला शिकवला आहे ना संप्रदायाने, त्या विवेकाने पुन्हा आम्हाला भानावर आणलं की अरे, एक वारी गेल्याने काही बिघडत नाही. इथली माणसं जगली पाहिजे. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. ते परपीडेचं पाप आपल्याला करायचं नाही. भले वारी थांबली तरी चालेल, परंतु इतरांच्या आयुष्यावरती गदा आणण्याचं आपल्याला स्वातंत्र्य नाही. आणि म्हणून मग ते न पचवता येणारं दुःख आम्ही पचवायला लागलो. वारकरी म्हणून निश्चित प्रमाणामध्ये पचवायला लागलो. आणि मग आता वारी होणार नाही अशी मानसिकता करून मग ठीक आहे, आता यावर्षी वारी नाही, परंतु पुढच्या वारीची पुन्हा आम्ही वाट बघणार. 365 दिवसांनी पुन्हा आम्हाला पंढरपूरला जायला मिळणार, पुन्हा माऊली आमच्यासोबत असणार, पुन्हा माऊलीच्या रथाच्या मागे आम्ही तो जय जयकार करत जाणार. त्यामुळे एक वर्षभर फक्त खंड आहे.
तात्कालिक खंड आहे, परंतु या खंडामधनं आम्हाला संप्रदायाने दिलेली शिकवण आम्हाला प्रत्यक्ष आचरणात आणण्याची संधी मिळते, याचा आनंद देखील आहे. ते खरंच आहे. पुढच्या वर्षी नक्कीच ही वारी खूप जोरदार होईल, त्यापेक्षाही अधिक, म्हणजे नेहमी होते त्यापेक्षाही अधिक जोरदार होईल. कारण लाचावाले मन लाविलेसे गोडी ते जीवेने सोडी ऐसे झाले, अशी आपल्या सगळ्यांची अवस्था असतेच. या सगळ्या वारकरी संप्रदायाने आणि वेगवेगळ्या पालख्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेकडे आपण कसं बघता? खूप छान आहे, खूप छान आहे. संप्रदायाची जी शिकवण आहे ना, हे विवेकाचं अधिष्ठान आहे. वारकरी संप्रदाय मूळ भागवत संप्रदाय असं आपण त्याला म्हणतो, आणि भागवत संप्रदायाची सगळी मुळं वैदिक संप्रदायामध्ये आहेत. वैदिक संप्रदाय अद्वैत तत्त्वज्ञान शिकवतो, त्यामुळे जगामधली यच्चे यावत प्राणीमात्र जे आहेत, किंबहुना चेतन आणि अचेतन सृष्टीमध्ये भगवंत व्याप्त आहे, अशी या संप्रदायाची भूमिका आहे. आणि मग सर्वत्र भगवंत असेल तर कुठल्या तरी कोपऱ्यातल्या एखाद्या भगवंताला आमच्याकडनं इजा होत असेल तर ते भगवंताला त्रास देणं आहे, ते त्याला रुचणार नाही. दुसऱ्या भाषेत सांगायचं, सोप्या भाषेत सांगायचं तर सगळी भगवंताची लेकरं आहेत, मग भगवंताच्याच लेकराला त्रास देऊन आपल्याला काय मिळणार आहे, अशा भावनेतनं संप्रदायाने विचार करण्याची गरज होती. धुरीणांनी तितका चांगला विचार केला आणि वारीसंबंधी एकमत करून यावर्षी नेहमीच्या परंपरेने वारी काढायचं नाही, असं एक प्रकारचं त्यांनी ठरवलं. मला वाटतं वारी न काढण्याचा, पारंपरिक पद्धतीने न काढण्याचा जो विचार आहे ना, तो आणखी एका मुद्द्याला दृढ करणार आहे. हे जे संप्रदाय सगळे असतात ना, या संप्रदायामध्ये तत्त्वज्ञान आणि परंपरा दोन गोष्टी हात जोडून चालत असतात. जे धरून ठेवायचं ते तत्त्वज्ञान असतं आणि जे बदलायचं ती परंपरा असते. जगामध्ये ज्या ज्या धर्मांनी, ज्या ज्या संप्रदायांनी आपली परंपरा बदलली नाही, घट्ट चिटकून राहिले, त्यांचं काय झालं आपण बघितलेलं आहे. पण वारकरी संप्रदायात ते झालेलं नाही, कारण हे परंपरेबरोबर चालतात. कधीतरी तुकोबांच्या गळ्यामध्ये ज्ञानोबांच्या पादुका होत्या आणि ते घेऊन जायचे, आणि आज सोन्याचा रथ आमच्याकडे आहे, चांदीचा रथ आहे. परवा चर्चा करताना आम्ही हेलिकॉप्टरमध्ये नेऊ असंही बोललो. परंपरा बदलल्या पाहिजे. ज्ञानेश्वरी ऐश्वर्यवती झालीच आहे. त्यामुळे परंपरा बदलणं हे संप्रदायाच्या गतिमानतेचं लक्षण आहे. त्या दृष्टीने ही परंपरा बदलली. यावेळेला आपण थांबलो. आता एस टी महामंडळाच्या लालपरीमधनं आमचे माऊली आता निघालेले आहेत, कुठेतरी मला वाटतं फलटणच्या जवळपास कुठेतरी पोहोचले असतील आत्ताच्या वेळेला. तर ही एका अर्थाने परंपरा बदलण्याची जी समज दाखवली संप्रदायांनी आणि धुरीणांनी, मी त्यांचं त्याच्याबद्दल कौतुक करतो. फक्त एक छोटा मुद्दा त्याला जोडून मी सांगेल की यामधल्या 10-15 दिवसांमध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये किंवा अशा पद्धतीने प्रथा आणि परंपरा यात काही फरक असतो का? म्हणजे परंपरा चालत आलेली आहे, पण प्रथा, म्हणजे तुम्ही जो म्हणालात की प्रथा आपल्याकडे काही असतात, जसं मुक्ताईनगरच्या पालखी तिथे पोहोचल्याबरोबर आळंदीवरून त्याला साडीचोळी दिली जाते, ही एक प्रथा आपल्याकडे चालत आलेली आहे. बरोबर. चौकाजवळ गेल्यावरती हा प्रकार होतो आणि मग दोन्ही पालख्या मिळून पुढे सरकतात. तसं निरास्नानाची ही एक प्रथा आपल्याकडे सुरू झालेली आहे. ती परंपरा आहे का माहित नाही, पण ती प्रथा मात्र नक्की आहे की माऊलीच्या पालखीला, पादुकांना निरास्नान घातलं जातं. तर निरास्नान यावेळेला जमलं नाही म्हणून निरेचं पाणी थेट आळंदीला नेलं गेलं. हे जे होतं, म्हणजे त्यात भावना अर्थात खूप उदात्त आहेत, खूप छान आहेत, म्हणजे त्या भावनांचा आदर केला पाहिजे. पण वाटेत घडणाऱ्या घटना आणि जाणीवपूर्वक करून आणलेल्या घटना, प्रथांचं पालन करायचं म्हणून हे कसं वाटतं? याकडे मला काय वाटतं माहिती आहे का, अगदी स्पष्टपणे सांगायचं तर इतका चांगला विवेकी निर्णय तुम्ही केलेला होता. मग त्या निर्णयाला धरून तुम्ही जर राहिला असता तर आणखी ते सोन्याहून पिवळं ज्याला म्हणता येईल तसं झालं असतं. अर्थात एक लक्षात घ्या, सकळ ही तीर्थे, ते कोणतं तीर्थ, इंद्रायणीमध्ये तुम्ही आणलं निरेचं पाणी आणि मग तिथे तुम्ही माऊलींना म्हणा, तुकोबांना म्हणा, त्या ठिकाणी पादुकांना स्नान घातलं. मनाला तुमचा आनंद निश्चित झाला असेल, आम्हालाही आनंद झाला, माऊलींना निरा भेटली असा आम्हाला आनंद झाला. परंतु ह्या प्रतिकात्मकतेकडे पण एका बारकाईने बघायची आम्हाला गरज आहे. प्रतिकात्मकतेमध्ये अडकून पडलो ना आम्ही, तर मग तत्वज्ञानापासून कुठेतरी बाजूला जातो की काय, असंही होतं. ते होऊ नये याची आपण काळजी घेतली. कधी कधी काय होतं की पोपटाची शिकार करणारी माणसं भयसापळा लावतात, म्हणजे ते हे करत नाहीत, जाळं बिळं लावत नसतात कधी, पोपटासाठी भयसापळा लावला जातो. त्या पोपटाला एका दांडीला काहीतरी खायला बांधलं जातं, गोल दांडी असते ती लोखंडाची, आणि त्यावरती पोपट बसून ते खायला लागतो. जेव्हा खाणं होतं ना तेव्हा तो उडत नाही, कारण त्याला भीती अशी वाटते की दांडी सोडली की आपण पडू, पण पंखात बळ आहे हे ते विसरून जातो. तसं कधी कधी आपल्या धार्मिक भावनांच्या बाबतीत होतं. थोडं भय वाटू लागलं की आपण त्या दांडीला अधिक घट्ट चिटकू लागतो आणि ती दांडीच आपल्याला बंदिस्त करत असते हे लक्षात राहत नाही. बहुतेक ती दांडी प्रथांचीच दांडी असावी असो. मुळामध्ये असंही त्याला म्हणता येईल की धुरीणांना हे सगळं माहिती आहे, ते ज्ञानी लोक आहेत, परंतु आम वारकऱ्यांची भावना पण ते लक्षात घेऊन कदाचित त्यांनी ती परंपरा जपली असेल या वेळेपुरती, आणि ठीक आहे, ती पण त्यांनी सौजन्याने जपली. कुठल्या प्रकारची
आहेच आहे की त्यात काही गर्दी होऊ दिली नाही. परंतु जर त्याच पद्धतीने विचार केला तर तत्वज्ञानाला घट्ट राहून वारी पूर्णपणे कुठल्याही प्रतिकात्मक न करता आम्हाला करता आली असती, असंही होऊ शकलं असतं. असो, जशी झाली तशी झाली, पण ती हो, झाली ती छान उत्तमच झाली, झाली. छान. खूपच आहे. त्याच्याबद्दल या सगळ्या संतांना दंडवत की हां. त्यांनी खूप चांगला निर्णय चांगला घेतला. निर्णय घेतलाय की तुम्ही म्हटल्याप्रमाणे माणूस जगला पाहिजे हे माणूस महत्वाचं आहे. तर त्याचा पुढे माणूस धर्म जगवता येऊ शकतो, जागवता येऊ शकतो. आता या आषाढी नंतर एका चातुर्मासाला सुरुवात होते आणि आपल्याकडं हा चातुर्मास म्हणजे खूप मोठी एक परंपरा आहे. प्रत्येक दिवस या चातुर्मासातला महत्वाचा आहे. तशी वारकऱ्यांची भागवत संप्रदायाचा पण एक चातुर्मास सुरू होतो आता, लगेच तसा असतो. याचं काय महत्व आहे या चातुर्मासाचं? काय असेल आता या चातुर्मासामध्ये पांडुरंगाच्या भेटीशिवाय? कारण भेट न होता चातुर्मास यावेळेला पहिल्यांदा सुरू होतो आहे. ते काय असेल, कसं असेल तो चातुर्मास? चातुर्मास म्हणजे ना हा 4 महिन्यांचा कालावधी आहे. आषाढामध्ये सुरू होतो, कार्तिक महिन्यामध्ये संपतो. याच्यामध्ये सुरुवात आषाढीनी होते आणि त्याची समाप्ती कार्तिकीनी होते. ह्या 4 महिन्यांचा काळ जो आहे ना तो पूर्णतः आध्यात्मिक दिवाळी आहे. एका अर्थाने आध्यात्मिक दिवाळी आहे. पंढरपूरसारख्या शहरांमधून म्हणजे तीर्थक्षेत्रांमधून ज्ञानदानाचं प्रचंड काम चालतं. सगळे महाराज लोक आपल्या मठामध्ये जो येईल श्रोता त्याच्यासमोर ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, आणखी वेगवेगळ्या संतांच्या गाथा यांचं निरूपण करतात आणि ते ज्ञानदानाचं अखंड तिथे चालू असतं. गावागावामधनं या चातुर्मासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम केले जातात. सप्ताहांचं आयोजन केलं जातं. एकादशीचं व्रत केलं जातं. दर एकादशीला रात्रभर भजन करायचं, दुसऱ्या दिवशी गावात एकत्र येऊन सगळ्यांनी द्वादशी सोडायची, अशी ती परंपरा असते. आणि चातुर्मासामध्ये स्वतःला आणि पुन्हा आपले धार्मिक संत त्याला जोडीला आहेतच. चातुर्मासातच महालक्ष्मीचा सण आहे, चातुर्मासात नागपंचमी आहे, चातुर्मासाच्या शेवटी दिवाळी आहे, गणपती आहे, हे सगळं. त्यामुळे हा अत्यंत धार्मिक अशा प्रकारचा चातुर्मासाचा कालावधी आहे. आता एवढंच आहे की चातुर्मासाची सुरुवात करताना विठुरायाचं दर्शन न घेता ही सुरुवात व्हायला लागलेली आहे. आपण अशी प्रार्थना करूया त्याला की चातुर्मासाच्या समारोपाला मात्र आम्हाला तिथे येऊ दे, म्हणजे कोरोना हे ते सगळं जाऊ देत आणि कार्तिकीचं दर्शन मात्र तुझ्या त्या सोळखांबीमधून आज जाऊ दे आम्हाला आणि तुझ्या पायावरती डोकं ठेवू दे. पण मी आणखी यातला हा भावनेचा भाग जरी सोडला ना, मला असं वाटतं आहे की हे एक आत्मचिंतनाची संधी म्हणून संप्रदायाने याच्याकडे बघितलं पाहिजे. कारण इतकी व्यस्तता असते महाराज लोकांची पण आणि वारकऱ्यांची पण या 4 महिन्यामध्ये. एकीकडे शेती असते, एकीकडे उपचार असतात, एकीकडे वेगवेगळे उपक्रम असतात. महाराज लोकांना तर उसंत त्याच्यामध्ये मिळत नाही. मला वाटतं आत्मचिंतन आता केलं पाहिजे आणि आत्मचिंतन अशा अर्थाने झालं पाहिजे की संप्रदायाचा विस्तार आता जो दिसतोय की तुमच्याकडे आता ॲनालायझरवर तुम्ही मला म्हणतायत की या आणि आपण याच्यावर चर्चा करू, याचा अर्थ माध्यमांना आकर्षित करणारी ही गोष्ट झालेली आहे. लाखो वारकरी असतील तर कोट्यावधी त्याच्याबद्दल उत्सुकता असणारे लोक आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपला संप्रदाय कुठे चाललेला आहे, आपल्या संप्रदायाचं तत्त्वज्ञान काय आहे, त्याचं प्रत्यंतर समाजात कसं दिसतं आहे, याच्यावरती चिंतन करण्यासाठी हे 4 महिने घालवले ना, मला वाटतं विठुरायाला आवडणारा चातुर्मास तो होऊ शकेल. करुणा येऊ दे, करुणा करा अशी हाक आपण त्याला नेहमीच घालतो. पण आता कोरोना जाऊ दे, करुणा करा असं म्हणायची आणि अशी प्रार्थना करण्याची वेळ आलेली आहे. पण त्याचं दर्शन हे खूप अलौकिक आहे, खूप आत्मिक समाधान देणार आहे. दृष्टीपुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा असं आपण म्हणतो. त्याची तो असला काय आणि नसला काय सदैव दृष्टीपुढे असतो. वारी, दिंडी, त्यानंतर मोठ्या रांगेत जाऊन त्याचं घेतलेलं दर्शन आणि कितीही जावं लागत असलं तरी पाय माघारी ओढताना होणारी जीवाची घालमेल, ती नाही सोडायचं हे मंदिर, नाही आपल्याला माऊलीपासून दूर नाही जायचं ही भावना, हे सगळंच एक अलौकिक आहे. हे अलौकिकत्व काय आहे थोडक्यात सांगू शकाल? एक तर बघा तुम्ही की जगाच्या पाठीवरती जेवढी देवस्थानं तुम्हाला दिसतील त्या देवस्थानामध्ये लोक मागायला जातात. हे देवस्थाने लोक द्यायलाच जातात. चक्क त्याला आपला प्राण अर्पण करण्याची भावना वारकऱ्याची असते. इथे मागायचं काहीच नाही, इथे नारळ फोडायचं नाही, नवस पूर्ण करायचं नाही, पांडुरंगाला कपडे तेच दान, त्याच्याकडे दान आहे अगदी. आणि दुसरी गोष्ट ही आहे की या संप्रदायामध्ये ना जीवशिवाच्या ऐक्याचा सोहळाच आहे सगळा. हे जे एकमेका लागती पायीरे जे आपण म्हणतो ना, हे जीवशिवाचं ऐक्यच आहे. म्हणजे सर्वत्र ईश्वर व्याप्त आहे आणि आपल्या त्या व्याप्त ईश्वराचं दर्शन आपण प्रत्यक्षामध्ये घ्यायला लागलो आहेत अशी तिथे भावना आहे. दुसरं असं आहे की उच्च नीचतेचा कुठला भावच नाही आहे. उच्च नीच नेनो काही भगवंत ही जे म्हणतो आपण, ती वस्तुस्थिती आहे. योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजनी असं माऊली म्हणतात. म्हणजे योग्यांनाही जे दर्शन होत नाही ते आमच्यासारख्या वारकऱ्याला ज्यांनी काही ग्रंथ पण वाचलेला नाही आहे त्याच्यासमोर पांडुरंग साक्षात उभा राहतो कमरेवरती हात देऊन आणि कुणाची मनोरथक पूर्ण करत नाही. तो दोन गोष्टी आहेत माणसाच्या जीवनामध्ये. तो भक्ती करतो तेव्हा ती सकाम असते आणि निष्काम असते. ते सकाम स्मरता नामपूर्वी सकळ काम म्हणतात. पांडुरंगाकडे तुम्ही मागितलं ना तुम्हाला सगळं मिळणार आहे. मागत नाहीत हा आता वारकऱ्यांचा स्वभाव झालेला आहे, पण मागून बघितलं तर सगळं मिळेल. पण निर्विकल्पे स्मरता नाम
होई दहन पापाची. आमच्या अंतःकरणाला शुद्ध करण्याची ताकद त्याच्या ज्या दर्शनामध्ये आहे, ती ताकदच या संप्रदायाचं मोठं गुपित आहे असं आपल्याला म्हणता येईल. खरं तर ह्या सगळ्या अलौकिक गोष्टींसोबत चर्चा रंगतच जावी वाटते. आर्त हात घालणारी काणोपात्रा, तिच्यासाठीही विठ्ठल येतोच. कधी गोरा कुंभारासाठी मंदिराच्या बाहेर येतो, तर त्या विठ्ठलाला काळ्या दगडा म्हणून शिव्या घालणाऱ्या तुकोबाच्या बायकोच्या पायातला काटा काढायला तो भामगिरीच्या डोंगरावर देखील जातो. त्याला हाक मारावी आणि त्याने वाटेल तिथे यावं, अशी शक्ती ज्या भक्तीमध्ये आहे ना, ते भक्तही अलौकिक आहेत आणि त्याची भक्तीही अलौकिक आहे. म्हणूनच या अलौकिकत्वाची चर्चा आपण अशीच यापुढेही चालू ठेवणार आहोत, अलौकिक या सिरीजमध्येच. हा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कळवा आणि पुढचे व्हिडिओ पण नक्की बघा. अॅनालायझरला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा.